ठरलं तर मग प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। आतापर्यंत मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की इकडे अर्जुन आणि सायली यांच्यापर्यंत तर आता सत्य पोहोचलेलं आहे। पण यांच्यापर्यंत जरी सत्य पोहोचलं असलं तरी सुद्धा मात्र आता सत्य समोर येताना अजून एक गोष्ट आता इकडे घडणार आहे, ते म्हणजे डीएनए टेस्टचं सत्य। बरं, आता डीएनए टेस्टचं सत्य या वेळेला जेव्हा समोर येणार आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे मोठा गहजब होणार आहे। सायली तन्वी आहे हे तर सिद्ध होणार, पण या डीएनए रिपोर्टमध्ये अजून एक गोष्टीचा खुलासा होणार आहे प्रेक्षकांनो। आता हा खुलासा काय आहे? अर्जुनने मात्र आता डीएनए रिपोर्ट ज्या वेळेला दिले त्यावेळेला मात्र अजून दोन गोष्टी केल्यात। त्या गोष्टी काय केल्यात आणि सुभेदार किल्लेदार या सगळ्यामुळे आता कशा पद्धतीने हादरलेले आहेत, नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया। आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीची एंट्री आता इकडे झालेली आहे ती व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीचं आता इकडे मालिकेमधला रोल काय आहे हे सुद्धा पाहायला आपल्याला मिळणार आहे। इकडे आपण पाहिलंय की कुणी कुणी 10-10 एकर आता जमीन इकडे महिपतच्या नावावरती करत चाललंय आणि त्याचंच आता आश्चर्य वाटतंय ते म्हणजे स्वतः आता सचिनला। सचिन विचार करतोय, अरे देवा, मी तर या प्रोफेशनला किंवा आता या गोष्टीला खूपच अशा पद्धतीने रिॲक्ट करत होतो, पण ही तर गोष्ट खूपच आता चांगली निघालेली आहे। म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता या सगळ्यामध्ये हे असं साधू बाबा करून जे काही हे कमवतोय ना महिपत शिकरे, ही मात्र गोष्ट एकदम जबरदस्त आहे। म्हणजे काहीही झालं तरी आता गुंडगिरी करून किंवा अशा काही गोष्टी करून महिपत शिकरे इतकं काही कमवू शकत नसला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये महिपत शिकरे आता अशा पद्धतीने कमवतोय, ही तर गोष्ट एकदमच भारी आहे। महिपतच्या ह्या गोष्टीचं कुठेतरी आता इकडे सचिनला कौतुक वाटायला लागले आणि सचिन कुठेतरी विचार करतोय, नाही, मी जो काही आतापर्यंत विचार करत होतो तो पूर्णपणे चुकीचाच होता। जे महिपत शिकरे करतोय तेच बरोबर आहे। आणि आता सचिनच्या डोक्यामध्ये याच गोष्टीसाठी एक वेगळंच आता मात्र त्याने एक वेगळाच त्याच्या डोक्यामध्ये विचार आलाय। बरं, हे सगळं चालू असताना मग आता अर्जुन इकडे लॅबमध्ये आणि त्याच वेळेला दोघं जण लॅबमध्ये आलेली आहेत। लॅबमध्ये आल्यावरती मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, मी तुम्हाला जे सॅम्पल दिले होते त्या सॅम्पलचं काय झालं? आणि त्यावरती मात्र आता ते सांगायला लागतात, हो, तुम्ही 2 सॅम्पल दिले होते आणि ते दोन्ही सॅम्पल 100% मॅच झालेले आहेत। आता अर्जुनचा जो काही त्याच्या मनामध्ये शंका कुशंका असतात, त्याच्या मनात नाही, सायलीच्या मनामध्ये त्या शंका कुशंका दूर झालेल्या आहेत। आणि त्यानंतर अर्जुन आता म्हणतो, खरं तर मला या सगळ्यामध्ये अजिबात कोणत्याही पुराव्याची गरज वाटली नव्हती किंवा कोणताही पुरावा असायला पाहिजे असं मला अजिबातच वाटलं नव्हतं, पण तरीसुद्धा मात्र आता हे जे काही झालंय ना त्यानंतर 100% मला खात्री पटलेली आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीच तन्वी आहे। आणि तिकडे चैतन्य आलाय। चैतन्य बोलतोय, काय बोलतोयस तू? यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, हो, प्रियाने ज्या वेळेला मागच्या वेळेचं सॅम्पल आणून दिलं होतं ना आणि ते सॅम्पल आणि सायलीचं याची आपण तपासणी केली आणि डॉक्टरांनी काय सांगितलं होतं आपल्याला की ज्या वेळेला एखादं सॅम्पल 100% मॅच होतं तेव्हा ते त्याच व्यक्तीचं असतं। म्हणजे आता डीएनए मध्ये 50% किंवा 50%वरून अधिक सॅम्पल मॅच झालं पाहिजे, पण ज्या वेळेला ते ओरिजिनल व्यक्तीचं सॅम्पल असतं ना त्यावेळेला ते 100% मॅच होतं। आणि सायलीचा सॅम्पल आणि प्रियाने दिलेल्या त्या ह्याचं सॅम्पल 100% मॅच झाले, म्हणजे याचा अर्थ आता असा होतो की सायलीच खरी। आणि त्यावरती तो म्हणतो, हे रिपोर्ट घेऊन आता मी ताबडतोब घरी चाललोय आणि घरच्यांना सगळं सत्य सांगणार। आणि त्याच वेळेला मात्र आता सायली सांगायला लागते, नाही अर्जुन सर, तुम्ही आता प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांचे सॅम्पल ज्या वेळेला माझ्यासोबत मॅच कराल आणि ते डीएनए रिपोर्ट होतील ना त्याच वेळेला आपण घरच्यांना सांगूया, कारण प्रियाने दिलेले रिपोर्ट आणि त्यानंतर आपण हे सगळं करतोय हे मला नाही पटत आहे की आपण या सगळ्यामध्ये या गोष्टी कराव्यात। मला असं वाटतंय की आपण एक काम करायला पाहिजे आणि ते म्हणजे हे रिपोर्ट जे आहेत ना ते रिपोर्ट न दाखवता ओरिजिनल रिपोर्ट जे येतील ते दाखवूया। अर्जुन म्हणतो, ठीक आहे, जसं तू म्हणशील तसं, मला तर या सुद्धा पुराव्यांची काही गरज नाहीये, पण तुझ्या डोक्यामध्ये जर का हे सगळं असं चालत असेल ना मग मात्र आता मी या सगळ्यामध्ये म्हणजे तू जे काही बोलतेस ना ते करायला तयार आहे। यावरती डॉक्टर सांगतात, काळजी करू नका,
तुम्ही सॅम्पल आणून दिल्यापासून मी तुम्हाला अगदी अगदी अर्जंटमध्ये 1 ते 1.5 दिवसामध्ये हा सगळे मी तुम्हाला रिपोर्ट ट्रान्सफर करू शकतो. असं म्हटल्यावरती मात्र आता अर्जुन सांगायला लागतो, थँक्यू डॉक्टर. म्हणजे तुम्ही माझ्यासाठी इतकं जे काही करत आहात ना, खरंच तुमचे जितके आणि जसे आभार मानू ना तितके आणि तसे आभार कमी आहेत. असं म्हणत मात्र आता फायनली फायनली इकडे आता रिपोर्ट हातात येण्याची वेळ झाली आणि हे रिपोर्ट आता हातात आल्यावरती खऱ्या अर्थाने पुढची गोष्ट सुरू होणार आहे. अर्जुन आणि सायली घरी आणि ज्या वेळेला अर्जुन आणि सायली आता घरी आलेले आहेत आणि त्याच वेळेला अर्जुन आणि सायली घरी आल्यावरती मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, अगं तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण होती. आणि त्यावरती सायली आता सांगायला लागते, हे काय, माझ्या पायावरती सुद्धा आता तुळशीपत्राची खूण आहे. आणि ती आता ते खूण दाखवायला जाते तर तिथे फक्त एक काळा डाग असतो. आणि त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, अगं ही तुझं भाजलं होतं हे सुद्धा प्रियामुळेच ना. यावरती ती म्हणते, हो, तिने आता मसाला म्हणजे लोणच्याचा मसाला करण्यासाठी मुद्दामच तिथे आता हे ठेवलं आणि मला तिकडे जाणार होते, तिथे त्या पायाखाली माझ्या आलं आणि त्यानंतर माझा पाय भाजलेला आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, हे बघ, काही झालं तरी सुद्धा म्हणजे प्रियाला 100% माहिती होतं की तूच खरी तन्वी आहेस आणि त्याचमुळे तिने आता स्वतःचं हे लपवण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला आहे आणि हे आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच हे सगळं झाल्यावरती सायली विचार करायला लागते, पण हे म्हणजे मला तर खात्री 100% आता पटलेली आहे की मीच खरी तन्वी आहे. पण घरच्यांना दाखवण्यासाठी आपल्याकडे रिपोर्ट हवेत. यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, प्रतिमा आत्याचे आणि तुझे सॅम्पल तर मी चेकिंगसाठी ऑलरेडी दिलेले आहेत. आता राहिला प्रश्न तो म्हणजे इकडे आता रविराज काकांचा. तर रविराज काका कामानिमित्त बाहेर गेलेत ना सिनियर, ते आल्यानंतर मात्र आता त्यांचे रिपोर्ट सुद्धा चेक करतो. पण तू टेन्शन घेऊ नकोस, हे बघ रिपोर्ट लवकरात लवकर येतील आणि काही झालं तरी सुद्धा एकदा का रिपोर्ट हातामध्ये आले ना की त्यानंतर मग आता घरच्यांना आपण जास्त वेळ वाट पाहायला लावायची नाहीये. घरच्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आता या सगळ्यामध्ये जे काही खरं खरं आहे ते सगळं सगळं सांगायचं आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सायली सांगायला लागते, ठीक आहे बरं. तोपर्यंत इकडे आता पूर्णाई सायलीला बोलवते. सायलीला बोलवल्यावरती मात्र आता पूर्णाई तिला सांगायला लागते, हे बघ मी तुझ्यासाठी सायली छानपैकी आता इकडे लॉकेट करून आणले आहे. तुला माहितीये, लहानपणी छोट्या तन्वीला सुद्धा आता अशाच प्रकारे मी काही दिलं ना, इतकं तिला आवडायचं ना. आणि त्यानंतर सायली सुद्धा लगेचच आवडीने ते आता लॉकेट आपल्या गळ्यामध्ये घालते. इकडे आता ते घातल्यावरती तिला आता जे पूर्णाई सांगत आहे लहानपणीच्या तन्वीचं सत्य ते सगळं सगळं आठवते आणि तिला त्या जन्मखुणेमुळे 100% तिला खात्री झाली की आपणच खऱ्या अर्थाने तन्वी आहोत. आणि त्याच वेळेला मग आता सायली पूर्णाईला सांगायला लागते, पूर्णाई तुला आठवते का, लहानपणी ज्या वेळेला तन्वीला तू आता हे दिलं होतंस त्यावेळेला तन्वी तुला काय म्हटली होती बोबड्या शब्दामध्ये. आणि त्यावरती पूर्णाई म्हणते, काय ग, हे सगळं तुला कसं माहिती असणार आहे, अर्जुनने सांगितलं की काय. नाही, पण अर्जुनला सुद्धा याच्यामधलं काहीच माहिती असण्याची शक्यता नाहीये. सायली ते काही ऐकतच नाहीये. सायली आता सांगायला लागते, खरं तर लहानपणी ज्या वेळेला तू हे पद दिलं होतंस ना तन्वीला आणि त्यावेळेला तन्वी तुला म्हटली होती की पूर्णाई तू मला प्रत्येक वाढदिवसाला असंच काहीतरी देशील का. आणि त्यावरती पूर्णाई म्हणते, हो हो अगं, म्हणजे मला आत्ता आठवतंय, तू जे काही बोलतेस ना ते खरंच खरं आहे. पण मला एक गोष्ट सांग, हे तुला कसं काय माहिती, तुला कसं काय माहिती आता हा सगळा प्रकार. आणि त्यावरती सायली मात्र काहीच बोलत नाहीये आणि ती आता गप्पपणे बसलेली आहे. कारण आता सायलीला कळलंय की आपल्याला सत्य माहिती आहे, बाद झालं, आपल्यासाठी इतकंच महत्वाचं आहे. आणि त्यानंतर मात्र आता सगळेच फॅमिली मेंबर्स इकडे आल्यावरती पूर्णाई सांगते, तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे आता आपण सायलीच्या चोर ओटीचा लवकरात लवकर प्रोग्राम करून घेऊया. सायलीची चोर ओटी भरण्याचा प्रोग्राम आता झाला पाहिजे. कारण काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आता सायलीची चोर ओटी भरली गेली पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता पूर्णाईचा शब्द आता प्रमाण ठेवून सगळेजण तयारी करत असतात, ती म्हणजे चोर ओटीच्या कार्यक्रमाची. ज्या वेळेला चोर ओटीचा मात्र आता कार्यक्रम इकडे सुरू होण्याची हे होते त्याच वेळेला तिकडे आलेली आहे ती म्हणजे स्वतः आता सुमन. आणि सुमन सगळ्यांना सांगायला लागते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का मी आता कुणाला घेऊन आले. आत्तापर्यंत आपल्याला प्रश्न पडलेला आहे की ही व्यक्ती कोण आहे आणि ही व्यक्ती आता इकडे सुभेदार आणि किल्लेदार यांच्यावरती का उठलेली आहे. म्हणजे ना या व्यक्तीला महिपतने पाठवलंय, ना या व्यक्तीला बाकी कोणी पाठवलंय,
मग असं असताना नक्की असं काय घडलंय की ज्याच्यामुळे ही व्यक्ती आता मात्र इकडे सुभेदार आणि किल्लेदार यांच्या मुळावरती उठले. कुणालाच काहीच कळायला मार्ग नसताना मात्र आता सुमन या सगळ्याचा खुलासा करणार असते. आतापर्यंत इकडे आता सुमन आलेली आहे आणि सुमन सांगते, आज तुम्हाला मी आता एका अशा व्यक्तीची भेट घडवून आणणार आहे. बघा बरं कोण आलंय आणि तुम्हाला ओळखता येतंय का? असं म्हटल्यावरती मात्र आता सगळेच इकडे गडबडलेले आहेत. कोण आहे ही व्यक्ती किंवा आता ह्या व्यक्तीला सुमन काकू का इकडे घेऊन आलेली आहे? असं म्हणत मात्र आता हा सगळा ज्या वेळेला प्रकार घडत आहे आणि त्याच वेळेला मात्र आता हे सगळं चालू असताना इकडे ती व्यक्तीची एंट्री झाले आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणीच नाहीये, तर ती व्यक्ती आत्तापर्यंत गायब असलेला मालिकेमधला सुमन आणि नागराज यांचा मुलगा राकेश आहे. मालिकेमध्ये फक्त आता त्याचा कॅरेक्टर बदललेला आहे. मग इतके दिवस हा राकेश होता कुठे? इतके दिवस काय आता तो करत होता? किंवा हे सगळं घडत असताना राकेशचं इकडे काहीच काम नव्हतं, राकेश गायब होता. पण आता इकडे तो परत आलेला आहे आणि आता त्याच वेळेला सुमन सांगते, ओळखलत का? राकेश, राकेश म्हणजे आता राकेश सुधारलाय हा. तो आता शिक्षण घेण्यासाठी बाहेर गेला होता. आतापर्यंत सुमनला इकडे मूर्ख बनवलं होतं, ते म्हणजे स्वतः तिच्या नवऱ्याने. आणि त्यानंतर मात्र आता मूर्ख बनवायला निघालेला आहे तो म्हणजे तिचा आता मुलगा स्वतःचा. बरं हे सगळं घडत असताना सुमन बिचारी मात्र आता नवरा गेलाय म्हणून किमान मुलगा तरी व्यवस्थित वागेल म्हणून आता ती खुश झालेली आहे की माझा मुलगा परत आलेला आहे. पण मुलगा आता बदला घ्यायला सुभेदार आणि किल्लेदार यांचा आलेला आहे. आणि त्याच वेळेला सायली आता त्याच्याकडे पाहते. इतके दिवस आपण ज्या राकेशकडे पाहत होतो म्हणजे आता इकडे म्हणजे तो किती आगाव होता हे तिला माहिती असतं. आणि ज्या राकेशकडे आपण आता रागाने पाहत होतो तो राकेश आपला सख्खा चुलत भाऊ आहे. सायलीला खूपच इमोशनल झालेले आहे, पण अजूनही ती काही बोलू शकत नाहीये. आणि राकेशची या घरामध्ये एंट्री झालेली आहे. फायनली राकेश या घरामध्ये जरी आला असला तरी सुद्धा मात्र आता इकडे अर्जुनला जरा डाऊटच आलाय. अर्जुन इकडे विचार करतोय की का बरं ह्यांनी आता इकडे एंट्री केलेली आहे अचानकपणे. आणि तो म्हणतो, सुमन काकू आतापर्यंत कुठे होता हा? आणि त्यावरती सुमन सांगायला लागते, अरे काय सांगू, तो शिक्षण त्याचं पूर्ण म्हणजे त्याचं LLB पूर्ण झालं नव्हतं ना, आणि म्हणूनच हे LLB पूर्ण करण्यासाठी आता तो गेला होता, तो म्हणजे बाहेर गावी. आणि त्याचं आता शिक्षण पूर्ण झालंय म्हणून आता तो आलेला आहे. तरी अर्जुनला जरा डाऊटच आलाय का कुणास ठाऊक, पण अर्जुन आता पटकन त्याच्यावरती विश्वास ठेवायला बिलकुल तयार होत नाहीये. बरं हे सगळं चालू असताना अर्जुनला फोन आलेला आहे आणि अर्जुन तिकडे गेले. आणि त्याच वेळेला मात्र आता अर्जुन जो काही परत आलाय तो आलेला आहे रिपोर्ट घेऊन. ज्या वेळेला हातामध्ये रिपोर्ट घेऊन अर्जुन घरी परत आलाय, कल्पना आता सांगायला लागते, काय रे अर्जुन, काय हे कसले रिपोर्ट आहेत? आणि त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, मम्मा हे रिपोर्ट आहेत ते म्हणजे मी आता प्रतिमा आत्या आणि आता सायली यांचे DNA रिपोर्ट मॅच केले होते. आणि त्यावरती घरच्या सगळ्यांनाच धक्का बसलाय. काय बोलतोयस तू? प्रतिमा आत्या आणि आता सायलीचे DNA रिपोर्ट मॅच करण्याची गरजच काय? आणि त्यावरती मग आता थोडक्यात घडलेला सगळा प्रकार तो इकडे सगळ्या घरच्यांच्या समोर आता सांगत आहे. आणि सगळेच घरचे आता खूपच हादरलेले आहेत. म्हणजे आता नाट्यमय पद्धतीने सगळा प्रकार घडावा तसा प्रकार घडत आहे. अचानकपणे मात्र आता राकेशची एंट्री झाली. अचानकपणे सायलीच खरी तन्वी आहे या सत्याचा सुद्धा आता उलगडा होताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याचमुळे घरचे सगळे भांबावलेत. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, अजूनही आता इकडे रविराज काका आल्यावरती मी इकडे दुसरी टेस्ट सुद्धा करणार आहे. प्रियाने सायलीचं गाठोडं चोरलं होतं आणि आपणच तन्वी असल्याचा जो काही दावा करत होती तो याच कारणास्तव होता, असं म्हणत त्यांनी आता मोठाच खुलासा केलाय. एका झटक्यात प्रेक्षकांनो मालिकेमधली सगळी समीकरणं बदललेली